नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की तारा, तिलोत्मा, बाबा, राजकुमार, सदाशिव आणि इथे सारंग असतो. राजकुमारने चांगलाच त्या सदाशिवला चांगलाच ओढत त्या मेहंदेच्या घरामध्ये आणलेला असतो. आणि ते सगळं झाल्यानंतर राजकुमार तिच्या कॉलर पकडून म्हणतो की सदाशिव, तू सावळीला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला होता आणि तू तिला न्यायचा प्रयत्न केला होता, ते सगळं काही सत्य सांग. सदाशिव म्हणतो की अरे, तू तर मला सांगितलं होतंस ना, आणि ऐश्वर्याला तर मी ओळखतच नाही आहे. आणि ऐश्वर्यानं तर केलेला असतो खरा तर ट्रॅप त्या राजकुमारवरती. राजकुमार म्हणतो की सदाशिव, तू कुठं काय बोलतोयस? अरे, मी कुठं तुला फोन केला होता? मी तर माझ्या घरच्यांना वाचवण्यासाठी तुझ्यासारख्या नालायक माणसाला सगळ्यांसमोर आणतोय. सत्य काय आहे ते सगळ्यांसमोर आणतोय. तुझा मोबाईल दे. सदाशिवचा मोबाईल चेक करतात तेव्हा कुठे ऐश्वर्याचा नंबर त्याच्यामध्ये दिसतो. नंबर दिसल्यानंतर सदाशिव म्हणतो की मला नाही माहीत त्यांचा नंबर कसा आला आहे आणि मी ह्यांना मॅडमला ओळखत पण नाही आहे. अखेर काय हे सगळं झाल्यानंतर ऐश्वर्या तिची चालते म्हणजे म्हणते की बघा आई, बघा मॉम, तुम्ही म्हणला होता ना राजकुमार दादा सुधारले आहेत ना, पण तसं काही झालेलं नाही आहे. ते सुधारलेले नाही आहेत, पहिल्याच मार्गावर ते अजूनही चालत आहेत. ते पहिल्यासारखेच वागतात. कितीतरी चुका करूनसुद्धा त्यांना तुम्ही घरात घेताय, ती खूप मोठी चूक केली आहे तुम्ही. असं काही बोलल्यानंतर तिलोत्मा भडकते, म्हणते बास बास करा आता. आणि कोण खरं कोण खोटं ते लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर येणारच आहे. ही घाण मला घरामध्ये नको येच. जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा मी ही घरातली घाण नक्कीच बाहेर काढेन. आणि ते सारंग म्हणतो की देवाला फोन कर ग सावळी, ह्या सदाशिवला चांगलाच घेऱ्यात घेतला ना देवाने, तेव्हा कुठे हे जर तोंड उघडेल, तेव्हा कुठे ऐश्वर्या जरा आजच पडते. सदाशिवही घाबरतो आणि म्हणतो की अखेरकार देवा त्याला सदाशिवला घेऊन जातो. आणि सगळं काही झाल्यानंतर राजकुमार अमृतापाशी येतो. अमृता खूप रडत असते. राजकुमार अखेरकार गुडघ्यावरती बसून म्हणतो की अमृता, मला माफ कर, मी काही तसलं काही केलं नाही आहे. अमृता म्हणते, तुम्ही पहिल्याच ह्याच्यावरती मार्गावरती चालणार असला तर सांगा मला, मला तुम्ही अंधारात तर ठेवत नाही आहे ना. राजकुमार म्हणतो, नाही ग अमृता, मी पहिला राजकुमार होतो तसा, पण आता नाही आहे. मी सरळ मार्गाने चालतोय. अखेरकार आपल्या बाळाची शपथ घेऊन मी सांगतो. तेव्हा कुठे राजकुमार म्हणतो, हा सगळा प्लॅन त्या ऐश्वर्या वहिनीचा आहे, त्यांनी तर मला फसवायचा प्रयत्न केला आहे. अमृता म्हणते, कितीही कुणीही माझ्या नवऱ्याला फसवण्याचा प्रयत्न केला ना, अखेरकार मी तुमच्या बरोबर आहे. असं काही बोलल्यानंतर राजकुमार अखेरकार खूप म्हणजे खूप रडतो. म्हणतो, आत्तापर्यंत मी खोट्या मार्गाने चाललो तेव्हा कोणीही मला काही बोललं नाही, आणि आत्ता सत्याचा मार्ग मी माझा पत्करला आहे तरी सगळे काही इथे बोलायला मला तयार होत आहेत. आणि सगळं काही झाल्यानंतरही ते तारा सोहम दोघेजणही टेन्शनमध्ये असतात. तारा म्हणते की मी आईच्या बोलण्यावरून कधीही वागणार नाही. अखेरकार त्या प्रोड्युसरचा फोन येतो ताराला आणि त्यांनी सांगितलेलं असतं की जो काही आपला कार्यक्रम मुहूर्त फिल्मचा होणार आहे तो पुढे ढकलला आहे. तारा म्हणते, काय झालं? माझ्याकडून काय चुकलं का? माझ्या मॉमनी काय बोललं आहे का? मला खरंच शूटिंगमध्ये घ्या तुम्ही, मलाच खरंच पिक्चरमध्ये काम करायचं आहे. ते म्हणतात, अगं तुझा शो आहे ना, त्या दिवशी तू शो कर आणि मी तुझा शो बघायला नक्कीच येईन. आपण काय मुहूर्त नक्की करूया, नंतर करूया. असं काही बोलल्यानंतर तारा खुश होते. सोहमला सांगते त्यांनी आपल्याला परमिशन दिली आहे शो करण्यासाठी, तेही बघायला येणार आहेत. तोपर्यंत सोहम पटकन सारंगकडे जातो. सारंगकडे गेल्यानंतर पटकन तो म्हणतो, अरे दादा, किती आनंदाची गोष्ट आहे, तुला माहीत आहे का? आणि ते सीते तारा तयार झाली आहे शो करण्यासाठी. तोपर्यंत ते सारंग म्हणतो, कसं काय म्हणल्यानंतर सोहम सगळं काही सांगतो. ते प्रोड्युसरचा फोन आला होता, तारीख पुढे ढकलली आहे, तेही येणार आहेत शो बघायला. हे सगळं काही झाल्यानंतर तो पटकन भैरवीला फोन करतो सोहम. भैरवी माईंना म्हणतो की पटकन तयारीला लागा, ताराचा शो तर होणारच. ती म्हणते, कसं काय म्हणजे काय? अहो, जो काही शूटिंगसाठी मुहूर्त होता ना तो पुढे ढकलला आहे, त्यासाठी तारा गाणं गाणार आहेत आणि तेही बघायला येणार आहेत. तारा म्हणते, खरंच सोहम, तू खूप मोठं काम केलं आहेस आणि चल, मला आता खूप तयारी करायची आहे, वेळ खूप कमी आहे आपल्याला, सगळ्यांना काही ना इन्व्हिटेशन पण द्यायचं आहे. तोपर्यंत ते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ऐश्वर्या चांगली सजून धजून तिलोत्माच्या समोर उभी राहते. जसं काही रात्री काही घडलंच नव्हतं अशा प्रकारे सगळ्यांची काही विचारपूस करत असते. तिलोत्मा म्हणते, तू कितीही खोट्या म्हणजे
खरं बोलण्याचा प्रयत्न केलास तरीही माझा काही विश्वास बसणार नाही. तोपर्यंत तिथे भैरवी तिथे येते. भैरवी आल्यानंतर म्हणते की अगं तिलोत्मा, मी बाबांना म्हणजे डॅडीना न्यायला आली आहे. सोहमच्या वडिलांना, ते तरी शोचे स्पॉन्सर आहेत ना, त्यासाठी. तिलोत्मा म्हणते अगं ते तर आता थकून आले आहेत ना. भैरवी म्हणते अगं त्यांची तर गरज आहे ह्या शोमध्ये. स्पॉन्सर म्हटल्यानंतर तुला तर माहीतच आहे काय करायला लागतं. हे सगळं काही झाल्यानंतर ऐश्वर्या म्हणते की तारा आणि सावळी तुमच्याच घरी गेले आहेत ना रियाज करायसाठी. भैरवी म्हणते हो मला माहीत आहे. अगं रियाज पण केलाच पाहिजे ना, पण आता जरा मला काम आहे म्हणून ती मी बाहेर फिरत आहे. असं काही म्हणल्यानंतर बबलू आणि सारंग ते दोघींना सोडाय गेलेले असतात. सारंग म्हणतो की तारा, अगं भैरवी माई इथं नाही आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला रियाजामध्ये काही मदतीची गरज लागली तर मग कसं करणार. तारा म्हणते की तशी काही गरज लागणार नाही आहे, की ते आमचं आम्ही सगळं करू. तोपर्यंत बबलू म्हणतो चला 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 रियाज करायला सुरुवात करा. अगं तारा, मीही खूप छान गातो, तुला माहीत आहे का. तारा थोडीशी घाबरते आणि सारंग म्हणतो काय रे गंमत करतोय, चला आपल्याला खूप कामं आहेत. ती दोघंजणी जातात. तारा सावळीला म्हणते की सावळी तू रियाज कर, मी जरा झोपते म्हणल्या तर सावळी म्हणते झोपताय, अहो आपल्याला रियाज करायचे आहे. अगं झोपते म्हणल्या थोडा वेळ झोपते, तू रियाज कर ना, मी येते परत, मॉमीही येईल. असं काही म्हणल्यानंतर सावळी आपली रियाज करते. पण येणाऱ्या काही भागामध्ये सावळी एकटी रियाज करत असताना सारंग जर परत रिटर्न आला तर खरंच सावळीच्या गाण्याचं सत्य सारंग समोर येणार. त्याच्यामुळे खूप मोठा ट्विस्टच आहे. कारण की दुनियासमोर, समाजासमोर सगळी तर ओळख सारंग तर सावळीची करत असतो ना. त्याच्यामुळे नक्की काय होते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.